थांबा, घरात स्मार्ट मीटर बसवताय. सोशल मीडियावर स्मार्ट मीटर संबंधित ज्या काही पोस्ट पडत आहे, रील्स पडत आहेत, त्यात किती सत्य आहे आणि किती असत्य आहे हे जाणून घेणार आहोत महावितरणचे अधिकारी श्री गणेशजी वडते सर. गणेशजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार अनिल सर, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. मी पूर्णतः प्रयत्न करेल की आपल्याला सर्व शंकांचे निरसन या ठिकाणी होईल. जुने मीटर व्यवस्थित चालू असताना अचानक स्मार्ट मीटर बसवण्याची काय गरज पडली? तसं पाहायला गेलं ना सर, तर या गोष्टीची सुरुवात जेव्हा केंद्र शासनाने काही गोष्टींचा आढावा घेतला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की वीज वितरण जी प्रणाली आहे त्यामध्ये बरेचसे दोष आणि त्रुटी आहेत, ज्यामुळे शासनाचा देखील अपव्यय होतोय निधीचा, आणि त्याचबरोबर ग्राहकांना देखील काही सेवा सुविधा जे आपण इतरत्र बघतो काही राज्यामध्ये, सुधारलेल्या राज्यामध्ये किंवा आपण म्हणूया की परदेशामध्ये किंवा जे डेव्हलप सोसायटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे ज्या दिल्या जातात त्या सेवा आपल्याकडे मिळत नाही. तर त्या अनुषंगाने टाकलेलं हे एक पाऊल आहे. केंद्र शासनाच्या वतीने ही RDSS नावाची स्कीम चालू करण्यात आली. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये जसं की पायाभूत ज्या आहेत, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे आणि स्मार्ट मीटरिंग करणे याचा अंतर्भाव केलेला आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लोकांचे बिल अनेक पटीने वाढलेत, अशा खूप रील्स आपण इंस्टा फेसबुकला बघतोय. यात किती तथ्य आहे? स्मार्ट मीटरचं जे आहे अंमलात आणणं किंवा इंट्रोडक्शन, याचं मूळ कारण आपल्या प्रश्नामध्ये दडलेलं आहे की जे जुने मीटर होते यामध्ये काही दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचशा ठिकाणी लोकांना फॉल्टी मीटर चालू होते काही महिन्यांपासून, वर्षांपासून, आणि त्यांना एक फिक्स बिल किंवा ठराविक बिल येत होतं की फॉल्टी मीटरचं आपल्याला रिडिंग मिळत नाही म्हणून ग्राहकांचा असा समज झालेला होता की आपल्याला एक हे जे रिडिंग हे बिल येतंय हेच आपलं रास्त आणि वास्तव बिल आहे. पण जेव्हा आपण स्मार्ट मीटर बसवलं, स्मार्ट मीटर मध्ये जे ऍक्च्युअल रिडिंग रेकॉर्ड होते त्याच आपण बिल करतो. वेगळं बिल करणं अपेक्षित नाही आणि तसं केलंही जात नाही. मग ते ऍक्च्युअल रिडिंगचं जेव्हा बिल आलं तेव्हा लोकांना असं वाटलं की हे बिल जरा जास्त आहे आणि यात काहीतरी गडबड आहे. मात्र तसं काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ असा म्हणता येईल की पूर्वीचे जे मीटर होते त्यात रिडिंग मध्ये काही दोष असल्यामुळे ग्राहकांचा फायदा होत होता आणि तो लॉस महावितरणला भोगावा लागत होता. म्हणून हे स्मार्ट मीटरमुळे आता जी काही रिडिंग येईल ही ऍक्च्युअल येईल आणि ज्यांना बिल येत असेल ते आता खरं बिल त्यांच्या हातात पडत आहे. सर, यात मी आणखी एक जोडू इच्छितो की आपण असं पण म्हणू शकत नाही की जे बदलले जाणारे मीटर आहेत ते सरसकट खराब होते. पण जसं की हे एक समजा आपल्या केंद्र शासनाची पॉलिसी आहे आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की स्मार्ट मीटरमुळं त्यात बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, सुविधा ग्राहकांसाठी ज्या उपयुक्त आहेत त्या देणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर त्यामुळं हा सर्वांना ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून आपण स्मार्ट मीटर बसवतो. जे जुने मीटर होते त्यात फक्त रिडिंग दाखवणं, जो वीज वापर झाला आहे तिथवरच त्याचं काम मर्यादित होतं. आपण स्मार्ट मीटर जेव्हा म्हणतो, जसं स्मार्ट मोबाईल हे जुने बटनाचे मोबाईल गेल्याच्या नंतर स्मार्ट फंक्शन करतात, तसं ह्या स्मार्ट मीटर कडून तशीच अपेक्षा किंवा तसं फंक्शन ते देतात म्हणून त्यांना स्मार्ट मीटर म्हणतात. म्हणजे जुन्या मीटर दोषी असो किंवा फॉल्टी असो किंवा निर्दोष असू द्या, आपण स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर आपल्याला ज्या गोष्टी स्मार्ट मीटरमुळे नवीन फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या जुन्यामध्ये नव्हत्या, एवढं आपण नक्कीच म्हणू शकतो. जर एखाद्या ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवायचंच नाही तर अशा वेळी जुनं मीटर ठेवण्याचा त्याला काही अधिकार किंवा त्याला मुभा आहे का? तसं पाहायला गेलं तर कायदेशीर तशी तरतूद नाहीये की ग्राहकाला कोणता मीटर बसवायचा हे ग्राहक सिलेक्ट करू शकतो. जसं की आपण म्हणतो की केंद्र शासनाची एक संस्था आहे जी विजेच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं नियमन आणि नियम घालून देते आणि सर्व काय म्हणूयात आपण त्याला की कर्तव्य जे वीज वितरण करतात त्या कंपन्यांचं आणि ग्राहकांचे अधिकार देखील त्यात नमूद आहे. ती आपल्या केंद्राच्या ठिकाणी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी म्हणतात त्याला. ती विद्युत अधिनियम 2003च्या कायद्याप्रमाणे तयार झालेली एक शासकीय बॉडी आहे ती. तर ते देखील नियमन करतात. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी MERC म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन
ही एक महत्वाची संस्था आहे, जे की ग्राहकांच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत विजेच्या संदर्भातल्या त्या सर्व ठरवायचं किंवा त्याबद्दल नियम घालून द्यायचं त्यांना अधिकार आहे. आणि त्यात त्यांनी हे स्पष्ट नमूद केलेलं आहे की अचूक मीटर ग्राहकांसाठी बसवणे ही वीज वितरण करणाऱ्या परवानाधारक कंपनीची जबाबदारी आहे. फायनली एका शब्दात काय सांगता येईल की एखाद्या ग्राहकाला स्मार्ट मीटर नको आहे तर तो निर्णय तो घेऊ शकतो की महावितरण घेऊ शकतो? असं म्हणता येईल की ग्राहकाला व्यक्तिशः एखादा मीटर निवडायचा अधिकार नाही, मात्र त्याच्या काही ज्या शंका असतील त्याचं निरसन महावितरण ही नक्कीच करते आणि त्यांनी करायला हवे. जे कोणी तिथे स्टाफ मीटर बदलायला येतात त्यांना आपण असं म्हणूया की त्यांचं आय कार्ड दाखवणं बंधनकारक आहे. आणि इतर जे ग्राहकाच्या शंका असतील की मीटर मधलं रिडिंग म्हणा किंवा इतर काही टेक्निकल गोष्टी असतील तर त्याचं ते शंकांचं त्यांनी निरसन नक्कीच करायला हवं. एक डायरेक्ट प्रश्न विचारतो, स्मार्ट मीटरचा फायदा जास्त ग्राहकांना होणार की स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपन्यांना किंवा महावितरणला? यात असं म्हणता येईल की याचा फायदा ग्राहकाला आणि महावितरण या दोघांना देखील होईल. कारण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की एखादं घर आहे, आपण उदाहरणासाठी घेऊया, तिथे आपण वीज वापर करतो आणि समजा महिन्याभरासाठी आपण इतरत्र गेलो, कुठं सुट्टीला गेलो, पाहुण्यांकडे गेलो, पुण्याला गेलो आणि आपल्याकडे घरी फॉल्टी मीटर आहे. तर असं समजून चालूया की आपल्याला 100 युनिटचं बिल येत होतं आणि त्या महिन्यात आपण तिथे नसल्यामुळे आपला वीज वापर झाला नाही. मात्र ते आपण म्हणूया की ऍव्हरेज रिडिंग महावितरणकडून आपल्याला दिलं जातं. 100 युनिटचं तुम्हाला बिल दिलं गेलं, जे की अपेक्षित नाहीये, तुमचा वीज वापर तिथे झालेला नाही. तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून अचूक मीटरचं रिडिंग होणं हे अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही वापरणारे 100 युनिट तेव्हा 100च बिल आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही वापरतच नाहीये तर तुम्हाला त्याप्रमाणे बिल आलं पाहिजे. तर हा जो प्रॉब्लेम होता सिस्टीम मधला तो देखील निघून जातो. त्याचबरोबर जेव्हा केव्हा वेगवेगळ्या कारणामुळे मीटर रीडर जो आहे, जो मॅन्युअली येऊन आपल्याकडे ऍप मधून रिडिंग घेऊन जातो, तर त्याऐवजी टप्प्याटप्प्याने शासनाचं असं धोरण आहे की जे स्मार्ट मीटर आहेत ते रिडिंग ऑटोमॅटिक पाठवतात. त्यामध्ये कम्युनिकेशनची सिस्टीम बसवली आहे. त्यामुळे हे सगळं जलद आणि निर्दोष होण्याकडे हे पाऊल आहे. त्यामुळे ग्राहकाला याचा नक्कीच फायदा होईल. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून प्रीपेड सेवा दिली जाणार आहे की पोस्टपेड दिली जाणार आहे? तर आपण सद्यस्थितीला आणि भविष्यात देखील मला असं वाटतं की आपण पोस्टपेड सर्व्हिसेस मध्येच आहोत, कारण सगळ्यांनी अगोदर सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे भरलेलंच आहे. आज आपण बघतोय सोशल मीडियावर खूप रील्स व्हायरल झाल्यात की एखादा व्यक्ती इथे मीटर फोडतोय, त्याबद्दल नाराजी व्यक्त करतोय. तर अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या ग्राहकांसाठी आपण एका शब्दात काय सूचना द्याल? ग्राहकासाठी माझी एकच सूचना असेल की मीटर कोणतंही असू द्या, त्याचं रिडिंग अचूक करणे ही महावितरणची नवे देशातल्या सर्व वीज वितरण कंपन्यांची जबाबदारी असते. स्मार्ट मीटर फक्त एक एक्स्ट्रा काम काय करणार आहे की ऑटोमॅटिक रिडिंग असणं, रिडिंग देणं, किंवा आता हळूहळू नवीन फंक्शन जे डेव्हलप करते महावितरण की आपल्याला मोबाईल ऍपमध्ये सर्व आपल्याला डाटा दिसणारे, डेली असू द्या, महिन्याचा असू द्या किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी देणार आहे, ते नंतरचा भाग आहे. पण सद्यस्थितीला आपण असं म्हणूयात की स्मार्ट मीटर असू द्या किंवा जुनं मीटर असू द्या, कोणत्याही मीटर बद्दल आपली तक्रार असेल की मीटर फास्ट आहे किंवा काही, तर आपल्याला नक्कीच कायद्याने दिलेला तो अधिकार आहे की आपण ते आपलं गाऱ्हाणं मांडू शकता आणि त्याचं सोल्युशन महावितरणकडे मागू शकता. म्हणून स्मार्ट मीटर बसवल्याने आपलं काही नुकसान होणार आहे असं मुळीच गृहीत धरू नका. कारण आपल्याकडे बऱ्याचशा ग्राहकांचे असे रिव्ह्यू आले की माझं जुनं बिल जास्त येत होतं, काहींचं समजा चुकीने ऍव्हरेज जास्त जात होतं पण त्यांचा खरा वापर कमी होता. तर स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर त्यांचा खरा वापर हा कमी असल्यामुळे त्यांना कमी बिल पण भरपूर जणांना गेलेले आहे. तर अशी ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 8 दिवस बाहेर गावी गेलं म्हणजे विजेचा कोणता वापर नसतानाही बिल येत आहे, तर यात किती तथ्य आहे? यामध्ये मुळीच तथ्य नाही. त्याचं कारण असं आहे की उलट आपण असं म्हणतो की ही जी मानकं आहेत CEA म्हणजे जी केंद्राची आपली वीज नियामक संस्था आहे, त्यांनी खूप सारे व्यवस्थित नियम घालून दिलेले आहेत. त्या मानकामध्ये जो कोणता मीटर आहे त्याने
फिट बसणं आवश्यक आहे, म्हणजे त्याच्या सर्व चाचण्या ह्या केल्या गेलेल्या असतात. स्मार्ट मीटर असू द्या वा दुसरं कोणतंही मीटर असू द्या, असं जर आपलं घराणं असेल किंवा वापर न करता देखील त्याचं रिडिंग पडलेलं आहे, तर नक्कीच आपल्याला स्थानिक महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन दाद मागता येते. आणि आमच्या तरी निदर्शनास आतापर्यंत असं काही आलेलं नाहीये की वापर नसताना देखील जास्त रिडिंग पडलंय. जसं की मगाशी मी म्हटलं की काही वेगळे त्याच्या मागे फॅक्टर किंवा कारण आहेत ज्यामुळे आपण ऍक्च्युअल वापर आपला कमी असतो पण मीटरमध्ये रेकॉर्ड जास्त होतो. जसं की आपण घरातली वायरिंग, सदोष वायरिंग म्हणूया किंवा इतर उपकरणांच्या सदोषतेमुळं ते रिडिंग येतं. सर, भारतामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक ठिकाणी अव्वल असतो. जसं की जीएसटी वसुलीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे, तर वीज बिल वसुलीमध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतोय आणि स्मार्ट मीटर मध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे? याबद्दल असं म्हणता येईल की वीज बिल वसुली याच्यात महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकात असतं. पण यामध्ये फील्डवर आपल्याला जेव्हा आम्ही काम करत असतो तर वेगवेगळ्या गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागतं. तर जसं की आपण म्हणतो की महावितरण ही एक समजा महाराष्ट्र शासनाची एक कमर्शियल कंपनी नसून एक सामाजिक भान असलेली शासनाचा तो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आपला मेन हेतू असा असतो की शेवटच्या टोकापर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत, दिनदुबळ्यांपर्यंत वीज पोहोचवणे. त्याचबरोबर जी सर्व आपली यंत्रणा आहे ती व्यवस्थित तिचं देखभाल आणि दुरुस्ती करणे आणि ग्राहकांना सेवा वेळेवर आणि तत्परतेने देणे हे आमचं कायम ब्रीद राहिलेलं आहे. म्हणून आपण कमर्शियल जो आस्पेक्ट आहे किंवा त्याला आपण म्हणूया की उत्पन्न किंवा जे कमाईसाठीच हा दुय्यम आपल्याकडे हेतू धरला जातो आणि प्राथमिक हेतू किंवा आमचं कर्तव्य आम्ही नेहमी ग्राहकांना सेवा देणे हे प्रथमतः. येस, स्मार्ट मीटर हे फक्त महाराष्ट्रातच आहे की भारतात सर्व राज्यामध्ये आहे? हे पूर्ण भारतात आहे सर. जसं की आपल्याला मागाशी सांगितलं की सीईए म्हणजे केंद्रीय वीज नियामक जी संस्था आहे, अथॉरिटी आहे, त्यांनी घातलेल्या नियमाप्रमाणे हे पूर्ण देशभरात जे विजेच्या क्षेत्रात किंवा वितरणाच्या क्षेत्रात सुधारण्याचा हा एक भाग आहे. त्याला आमच्याकडे एक टेक्निकल वर्ड असतो की AMISP म्हणतात त्याला किंवा AMI म्हणतात की ऍडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे मीटरिंग मधले हे एक ऍडव्हान्समेंट आहे आणि नाविन्य ज्याने आपल्याला सुधारणा अपेक्षित आहे आणि ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा हे देखील त्यामध्ये कन्सिडर केलेलं एक मेन उद्दिष्ट आहे. आपला देश हा कृषीप्रधान आहे. आज सरकार सुद्धा शेतकऱ्यांना काही अटींवर का होईना कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांना या दिलासा म्हणून सोलर योजना सुद्धा सरकार देत आहे. पण एक अट त्या ठिकाणी घातलेली आहे, ज्या शेतकऱ्याची थकबाकी आहे तो जोपर्यंत थकबाकी भरत नाही तोपर्यंत त्याला सोलर योजना मिळणार नाही. तर ही अट का घालण्यात आलेली आहे? याच्या मागचं मेन कारण असं म्हणता येईल की ज्या ग्राहकाचा आपण म्हणतो की बिल थकलेलं आहे, थोडक्यात तो ग्राहक इच्छुक आहे की अगोदरचं एक कनेक्शन असताना त्याला सोलर घ्यायचं आहे. मुळात महावितरणचं म्हणणं असं आहे किंवा प्रायोरिटी अशी ठरलेली आहे की ज्यांना अजिबातच कनेक्शन नाहीये, ज्यांना कन्व्हेन्शनल किंवा आपण म्हणतो की पारंपरिक वीज वितरणाच्या जाळ्यातून कनेक्शन मिळालेलं नाही ज्या मोटरींना, त्यांना आपण प्राधान्य देतो आणि सोलर पंप देतो, ज्याला शासन 90% आणि 95% अशा वेगवेगळ्या सबसिडी देतं. त्यात महावितरणचा असा हेतू आहे की शक्यतो ज्या ठिकाणी ऑलरेडी एक कनेक्शन एक्झिस्ट करतंय किंवा आहे तिथे त्याच ग्राहकाला आणखी एक्स्ट्रा मोटर बसवण्याची सध्या तरी गरज नाही असं शासनाकडून निर्देश आहेत. म्हणून महावितरण म्हणतं की अगोदर तुमचं जे बिल आहे पहिल्या मोटरीचं ते भरा, ते कनेक्शन वाटलंच तुम्ही बंद करून घ्या आणि सोलरचा तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता. आपल्याकडे जे काही शेतकरी सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात पण त्यांची थकबाकी आहे, तर अशा वेळी आपल्याला वाटत असेल की या शेतकऱ्याची परिस्थिती नाही, याला सुद्धा योजना मिळावी, तर मग सरकारने यांना पूर्णपणे वीज माफी करावी, सरकारकडून आपली वीज भरली जावी, यासाठी आपल्या वतीने काही प्रयत्न केले गेलेत का? हो, आता 10 वर्षाच्या अनुभवात मी असं सांगू शकतो की महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या योजना वीज बिल भरण्यासंदर्भात आणि विशेषतः कृषी पंपाच्या बाबतीत येत असतात. जसं की आपण ऐकलं असेल कधी जुन्या काळात कृषी संजीवनी नावाची एक योजना होती. त्याचबरोबर आता एक 3-4 वर्षाच्या पूर्वी महावितरणकडून
जेव्हा तुम्ही एक रकमी 50% बिल भरणा केल्याच्या नंतर 50% पूर्ण माफ होणार होत, अशा वेगवेगळ्या योजना ह्या महाराष्ट्र शासनाकडून महावितरणकडून राबवल्या जातात. आणि सद्यस्थितीला बळीराजा कृषी सन्मान योजना आहे महाराष्ट्र शासनाची, ती महावितरणमध्ये लागू असल्या कारणाने सद्यस्थितीला 7.5 HP खालचे जे शेतीपंप आहेत त्यांना ते बिल शासनाकडून भरलं जातं, त्यामुळे त्यांना सद्यस्थितीला तर बिल देखील येत नाही. पण शेतकरी ऑलरेडी हा थकबाकीत आहे, तो कर्जबाजारी आहे, मग तो हे बिल भरणार कसं? सद्यस्थितीला तरी आपण असं म्हणूया की महावितरणकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून वीज बिल वसुलीसाठी म्हणजे शेतीच्या संदर्भातील वीज पंपाच्या शेतीच्या ज्या मोटरी आहेत त्या संदर्भातील वसुलीसाठी कोणती मोहीम किंवा सद्यस्थितीला तसं काही चालू नाहीये. आपण फक्त ही आपली जी वीज वितरणाची व्यवस्था किंवा यंत्रणा आहे ही सुरळीत चालावी म्हणून, याचा डोलारा कोसळू नये म्हणून आपल्याला एक ठराविक महसूल जे आपण वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अगोदर पेमेंट करून वीज घेतो, हे त्यांची देणी महाराष्ट्र शासन महावितरण यांना द्यावी लागतात. म्हणून हे उत्पन्न येणं अपेक्षित आहे. म्हणून आपण शक्यतो जे नॉन एजी ग्राहक जे म्हणतो आपण, कृषी सोडून इतर ग्राहक यांनी दर महिन्याला वेळेला वीज बिल भरणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे. जे शेतकरी थकबाकीत आहेत तर पुढे चालून त्यांची जी थकीत बाकी आहे ती माफ होऊ शकते की ती वाढत राहू शकते? तसं पाहायला गेलं तर मी या बाबतीत हे डिक्लेअर करायला किंवा सांगायला अधिकृत नाही, कारण हा शासनाच्या पॉलिसीच्या संदर्भातील प्रश्न आहे. वेळोवेळी जेव्हा वेगवेगळे सरकार येतात तर त्यांच्याकडून या बाबतीत निर्णय घेतले जातात. सोलर योजना आल्यानंतर शेतकऱ्यांची रात्रीची वीज पुरवठा होण्याची जी प्रक्रिया होती ती बंद होऊ शकते का? तसं तर नाहीये, कारण सद्यस्थितीला आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपण ज्यांना म्हणतो की सोलर सबस्टेशन जिथे आहे त्यांना दिवसा देखील वीज पुरवठा 3 फेजचा, जे की आपल्याला वीज पंपाला शेती पंपाला उपयुक्त असतो तो दिला जातो. आणि रात्रीच्या वेळेस आपण ज्याला म्हणतो की सिंगल फेज म्हणजे वाड्या वस्त्या ज्या असतात तेथील घरांना वीज मिळावी म्हणून तो रात्रीचा देखील आपण सप्लाय देतो. आणि मला तरी सद्यस्थितीला वाटत नाही की असं काही म्हणजे महावितरणकडून पाऊल उचललं जाईल की रात्रीचा सप्लाय बंद करेल, कारण आपला जो महाराष्ट्र आहे हा खेड्यापाड्यात राहणारा वाड्या वस्त्यावर राहणारी बरीचशी आपल्याकडे जनता आहे, त्यामुळे आपल्याकडे रात्री देखील वीज पुरवठा केला जातो. आपण बघतो पावसाळ्यामध्ये अचानक वीज कोसळणं किंवा वादळामुळे काही शॉर्ट सर्किट होणं, डीपी बंद पडते. तर ही डीपी बंद पडल्यानंतर शेतकऱ्याचं जे पिकाचं नुकसान होतं तर ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळू शकते का? आपण असं प्रत्यक्षपणे डायरेक्ट असं म्हणू शकत नाही की पिकाच्या नुकसानीचं जबाबदारी महावितरणवर किंवा शासनावर असते म्हणून, कारण याला एक स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स घालून दिलेले आहेत महावितरणच्या नियमाप्रमाणे. तर रोहित्र किंवा डीपी जे म्हणतो आपण हे जळाल्याच्या नंतर वेळेत बदलणं हे महावितरणची जबाबदारी आहे. त्याच्याबद्दलचं जे कम्पेन्सेशन वगैरे आहेत त्याचे नियम आहेत, प्रति दिवसाप्रमाणे ते ग्राहकांनी अर्ज केल्याच्या नंतर त्याला मिळतात. पण पिकाचं जे नुकसान होतं हे महावितरणचं तसं म्हणजे तो इनडायरेक्ट तो शेतकऱ्याचा लॉस असल्यामुळं तो यात कन्सिडर केलेला नाही. शेतकऱ्याला बळीराजा म्हणलं जातं, पण आपण बघतोय की वर्षानुवर्ष त्याचा बळी जातोय. तर अशा परिस्थितीत कर्जबाजारी शेतकरी याचं वीज बिल माफ होण्याऐवजी मोठमोठ्या उद्योगधंद्या कारखानदार लोकांचे वीज बिल माफ केले जातात. तर भविष्यात शेतकऱ्यांचं पूर्ण वीज बिल माफ होऊ शकतं.